नमस्कार. विचार करा, व्हॉट्सॲपवरचे फक्त 6 आकडे आणि आपलं संपूर्ण डिजिटल जग क्षणार्धात धोक्यात येऊ शकतं. हो, हे शक्य आहे. याला म्हणतात व्हॉट्सॲप कोड स्कॅम. आणि यापासून स्वतःला कसं वाचवायचं, हेच आज आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. बरं, कधी असं झाले का की व्हॉट्सॲपवर अचानक एक 6 अंकी कोड आलाय? आपल्याला वाटतं असेल काहीतरी किरकोळ गडबड. पण खरं सांगायचं तर ह्या एका छोट्या मेसेजमागे एक खूप मोठा धोका लपलेला असू शकतो. आणि हो, ही काही हवेतली गोष्ट नाहीये. हे बघा, एका रेडिट युजरने स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. ते म्हणतात की दिवसातून कितीतरी वेळा ॲपमध्ये ही सूचना येते. पण गंमत म्हणजे SMS ने कोड येतच नाही, फक्त ॲपमध्ये नोटिफिकेशन दिसतं. आता हे किती गोंधळात टाकणारं आहे, नाही का? आणि नेमक्या याच गोंधळाचा फायदा स्कॅमर्स घेतात. चला तर मग पाहूया की हा घोटाळा नक्की चालतो कसा. याची पद्धत ऐकून खूप सोपी वाटेल, पण त्याचे परिणाम ते खूपच गंभीर असू शकतात. तर स्कॅमरची खेळी समजून घेऊ. हे एकदम सरळसोट आहे. पायरी क्रमांक 1, अटॅकर आपला नंबर व्हॉट्सॲपमध्ये टाकतो. मग काय होतं, व्हॉट्सॲप आपल्याला एक खरा व्हेरिफिकेशन कोड पाठवतं. आता येतो खरा ट्विस्ट. तो अटॅकर आपल्याच एखाद्या मित्राच्या नावाने मेसेज करतो की अरे यार, चुकून एक कोड तुझ्या नंबरवर आलाय, जरा फॉरवर्ड करणं. आपण काय मित्रावर विश्वास ठेवतो, कोड पाठवून देतो आणि बस, क्षणात आपलं अकाउंट गेलं त्यांच्या हातात. खरंच इतकं सोपं आहे हे? ह्या सगळ्याच्या मागे एक तंत्र आहे. त्याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग. याचा साधा अर्थ काय, तर हॅकर आपलं सॉफ्टवेअर नाही, तर आपल्या भावनांना, आपल्या विश्वासाला हॅक करतो. ते आपल्याला मानसिक पातळीवर असं काहीतरी करायला भाग पडतात की आपण स्वतःच आपली गोपनीय माहिती त्यांच्या हवाली करतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, इथे टार्गेट आपली सिस्टम नाही, तर आपण स्वतः असतो. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो 6 अंकी कोड आहे ना, तो आपल्या डिजिटल घराची किल्ली आहे. आणि ही किल्ली काहीही झालं तरी कधीही कुणालाही द्यायची नसते. पण थांबा, धोका फक्त आपल्यापुरता नाहीये. एकदा का आपलं अकाउंट हॅक झालं की ते आपल्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी एक हत्यार बनून जातं. विचार करा, एकदा का त्यांना कंट्रोल मिळाला की काय काय होऊ शकतं. तो स्कॅमर आपल्या नावाने आपल्याच मित्रमैत्रिणींकडून पैसे मागू शकतो, खोट्या, धोकादायक लिंक्स पाठवू शकतो, आपले खाजगी ग्रुप्स आणि मेसेजेस वाचू शकतो आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपली ओळख वापरून इतरांची फसवणूक करू शकतो. पण घाबरून जाण्याची गरज नाही, कारण यापासून वाचण्याचे अतिशय प्रभावी मार्ग आहेत. चला, आता बघूया की आपली डिजिटल सुरक्षा आपण कशी मजबूत करू शकतो. ह्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रभावी शस्त्र आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. आता हे काय आहे, तर ही सुरक्षेची एक दुसरी, अधिक मजबूत भिंत आहे. म्हणजे जेव्हा कधी आपला फोन नंबर परत व्हॉट्सॲपवर रजिस्टर केला जाईल, तेव्हा फक्त व्हेरिफिकेशन कोड नाही, तर आपण तयार केलेला एक 6 अंकी पिन सुद्धा टाकावा लागेल. खरं सांगतो, हीच आपली सगळ्यात मजबूत ढाल आहे. कारण एकदा का हे सुरू केलं की जरी हॅकरला आपला व्हेरिफिकेशन कोड मिळाला, तरीही आपल्या पिनशिवाय तो अकाउंट उघडूच शकत नाही. इतकं हे महत्त्वाचं आहे. आणि हे सुरू करणं म्हणजे अगदी काही सेकंदांचं काम आहे. फक्त व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जा, अकाउंटवर टॅप करा, 2 स्टेप व्हेरिफिकेशन निवडा आणि आपला पिन सेट करा. झालं. माझं तर म्हणणं आहे, हे सत्र संपल्याबरोबर लगेच हे करून घ्या. आता जरा या तक्त्याकडे बघा. साध्या सुरक्षेत काय असतं, फक्त एक SMS कोड, जो आपण पाहिलंच पुरेसा नाही. पण जर संपूर्ण संरक्षण हवं असेल, तर आपल्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा पिन, अनोळखी कॉल्सना सायलेंट करण्याचा पर्याय आणि आपल्या प्रायव्हसी सेटिंग्ज अधिक मजबूत करणं, असे अनेक स्तर जोडावे लागतात. आणि ही गोष्ट आम्हीच सांगत आहोत असं नाही. जगभरातल्या सगळ्या सायबर सुरक्षा संस्था याच मल्टीलेयर म्हणजे बहुस्तरीय सुरक्षेचा सल्ला देतात. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. पण समजा, सगळी काळजी घेऊनही जर आपलं अकाउंट हॅक झालंच, तर काय करायचं? अशावेळी घाबरून न जाता शांत डोक्याने योग्य पावलं उचलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. भारतात हॅकिंग हा एक गंभीर गुन्हा आहे. आपल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार यात दोषी आढळल्यास तब्बल 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि एवढंच नाही, तुरुंगवासासोबतच 5 लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. कायदा खूप कडक आहे, पण तो वापरण्यासाठी योग्य पद्धतीनं तक्रार करणं हे तितकंच गरजेचं आहे. मग भारतात अधिकृत तक्रार करायची कशी? तर हे बघा, पहिली पायरी, cybercrime.gov.in
या सरकारी पोर्टलवर जाऊन तक्रार दाखल करा. दुसरी पायरी, तुम्हाला एक तक्रार पोचपावती क्रमांक मिळेल, तो नीट सांभाळून ठेवा. आणि तिसरी पायरी, तो क्रमांक घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर सेलमध्ये जाऊन FIR दाखल करा. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त व्हॉट्सॲप ॲपमध्ये रिपोर्ट करून भागणार नाही. जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर अधिकृत पोलीस तक्रार दाखल करणं बंधनकारक आहे. खूप लोक हीच चूक करतात. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा प्रश्न. जर आत्ता याच क्षणी आपल्या एखाद्या जवळच्या मित्राचा मेसेज आला की अरे चुकून एक कोड तुझ्याकडे आलाय, पाठवतोस का? तर आपण काय करू? या प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की आपण किती तयार आहोत. सतर्क रहा, सुरक्षित रहा.